हल्ली आमची पोरं अपयशी का होत आहेत? परवा आमच्या गावातली 4 पोरं एकत्र आली. म्हणले नोकऱ्या तर नाहीत, काहीतरी उद्योगधंदा चालू केला पाहिजे. बराच वेळ चौघांनी विचार केला. म्हणले कुठला उद्योग करूया? मग एक जण म्हणला आपल्या गावचं स्टँड जरा गावाच्या बाहेर आहे, माणसं एसटीतनं उतरतात आणि 2 किलोमीटर चालत गावात येतात. आपण जर रिक्षा घेतली तर व्यवसाय जोरात चालेल. लगेच ठरलं. चौघांनी पैसे काढले, चौघात मिळून एक रिक्षा घेतली, नवी कोरी रिक्षा. त्यांनी बस स्टँडवर उभा केली, रिक्षा बस स्टँडवर उभा केली. तसे चौघातली 3 रिक्षात मागं बसले आणि चौथा पुढं बसला. एसटी आली, प्रवासी उतरले, रिक्षा बघून हरकले, धावत धावत रिक्षा जवळ आले, वाकून बघितलं, फुल आहे. चलो वापस पैदल. 6 महिने झाले यांचा धंदाच होईना, कारण रिक्षात 3 मागं बसायचे आणि चौथा पुढं बसायचा, पॅसेंजरला जागाच नसायची. 6 महिन्यानंतर परत चौघं एकत्र बसले. म्हणले काहीतरी वेगळा उद्योग केला पाहिजे, ह्यात काही रस नाही, कुठला करूया? परत शोध घेतला आणि त्यांना वाटलं आपल्या गावात गाड्या भरपूर आल्यात, पण एखादी गाडी पंक्चर झाली तर गावात पंक्चर काढायचं दुकान नाही, पंक्चर काढायचं दुकान टाकू. चौघांनी परत पैसे काढले, पंक्चर काढायचं दुकान टाकलं. पण पंक्चर काढायचं दुकान टाकून 6 महिने झाले तरी ह्यांच्या दुकानात एकही गाडी पंक्चर काढायला आली नाही. का? कारण ह्यांनी पंक्चर काढायचं दुकान 4थ्या मजल्यावर टाकलं होतं. काय करताय, कुठं करताय, कसं करताय, कधी करताय, या प्रश्नाची उत्तरं मिळवणं म्हणजे जिज्ञासा जागृत ठेवणं. महाराजांकडे ही जिज्ञासा होती. महाराजांनी सुरतेवर स्वारी केली, इंग्रजांच्या वखारीवर छापा टाकला. आता तिथं काय शोधावं? सोनानं संपत्ती. पण महाराजांची जिज्ञासू नजर शोधत होती. इंग्रज सुधारलेले, पुढारलेले, काही वेगळं असणार. आणि एका वखारीत कोपऱ्यात एक कसलं तरी यंत्र महाराजांना सापडलं. महाराजांनी तत्काळ उचललं, आणलं सोबत. यंत्र उचलून आणलं खरं, पण यंत्र कशाचं आहे तेच कळेना. जिज्ञासा किती आहे बघा महाराजांची. महाराजांनी पुन्हा इंग्रजांना पत्र पाठवलं, ते परवा छापा टाकलेला, आणलंय तुमचं यंत्र उचलून, पण कशाचं आहे सांगता का? नाही सांगितलं इंग्रजांनी. शोध घेतला महाराजांनी, यंत्र कशाचं आहे. आणि महाराजांना कळालं हे छपाई करायचं यंत्र आहे, उत्तम ग्रंथ छापता येतील, ज्ञान प्रवाहित करता येईल, हे यंत्र चालू व्हायला पाहिजे. महाराजांनी पुन्हा इंग्रजांना पत्र पाठवलं, हे छपाई यंत्र चालवणारा माणूस पाठवता का? नाही पाठवला इंग्रजांनी. महाराजांनी ते यंत्र चालू करायचा प्रयत्न केला, रायगडावर नेलं. रायगडावर त्या यंत्राला लिहिता मंडप म्हटलं जायचं, पण यंत्र सुरू नाही झालं. अखेर ते यंत्र महाराजांनी सुरतच्या भीमजी पारेख नावाच्या माणसाला दिलं. सांगितलं छपाई यंत्र सुरू करा. आणि महाराजांनी दिलेलं हे छपाई यंत्र सुरतच्या भीमजी पारेखनी सुरू केलं. आणि हिंदुस्थानातला पहिला छापखाना सुरतमध्ये चालू झाला, ज्याचं नाव होतं श्री शिवाजी छापखाना.